छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय परशुराम, जय जय परशुराम। पुण्यातील भोर तालुक्यातील नरसापूर गावी 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून एका नराधमानं तिची निर्घृण हत्या केली। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटनेचा निषेध करण्यासाठी नवले ब्रिज येथे समाज बांधवांनी शांततेत आंदोलन केले। मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांवर लाठीचार्ज केला। या घटनेच्या निषेधार्थ समस्त ब्राह्मण समाजाने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। सदर प्रकरणातील आरोपीला गंभीर शिक्षा करावी, फास्ट ट्रॅक न्यायालयात त्याची सुनावणी व्हावी, आरोपीस राजकीय संरक्षण मिळू नये, आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची चौकशी करण्यात यावी अशी मागणी समस्त ब्राह्मण समाजाने केली आहे। माणुसकीला काळीमा घटणारी एक घटना घडली। 3 वर्षाची लहानशी चिमुरडी आणि एका नाराधमाने गोठ्यात घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला। एवढंच करून तो थांबला नाही तर त्याने दगडाने ठेचून तिचा निर्गुण खून केला आणि शेण्याचा जो ढीग होता त्याच्यामध्ये तिला पुरून टाकलं। आणि ह्याच नाराधमाने याच्यापूर्वी 75 वर्षाच्या स्त्रीवर असाच प्रकारे अतिप्रसंग केला होता। अशा नाराधमांना मोकळं सोडून आज जर बघितलं, आजचा पुण्यनगरी जर वाचला तर महाराष्ट्रामध्ये दर 5 तासाने एका चिमुरडीवर बलात्कार होतोय। आणि त्याचा निषेध म्हणून सकल ब्राह्मण समाजातर्फे आज आमच्या माता भगिनींनी सर्व समाज बांधव उद्योजक यांच्या वतीने आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात येत आहे। तसंच एक भव्य मोर्चा पुणे येथे आयोजित केला जाणार आहे, त्याची माहिती लवकरच समाजातर्फे समाज माध्यमांना देण्यात येईल। आम्हाला न्याय मिळून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही शासनाकडे मागणी मागतो। माझं नाव अनुप भनगे। हा जो काही पुणे जिल्ह्यात जो काही माणुसकीला काळिंबा फासणारा एक दुर्दैवी प्रकार घडलेला आहे, खूप विचित्र आणि विक्षिप्त ही प्रवृत्ती आहे, ही ठेचली गेलीच पाहिजे। त्या व्यक्तीचं आधी त्यांनी 1995 मध्ये एका महिलेवरती असाच बलात्कार केला होता, तसंच स्वतःच्या भावाच्या मुलीवरती त्यांनी बलात्कार केला होता। अशा 2 वेळेस तरी बलात्कार केला आहे, तरी त्याला बेल मिळतीच कशी काय? म्हणजे प्रशासन काय करतंय? आणि एका लहान मुलीला बलात्कार तर केलाच केला, परंतु तिला दगडाने ठेचून मारलं आणि नंतर तिला एका शेणाच्या ढिगाऱ्याखाली त्यांनी ठेवलं। किती ही घाणेरडी आणि किती वाईट ही प्रवृत्ती आहे। ही प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे। आणि माझी प्रशासनाला विनंती आहे, आपल्याकडनं काही होत नसेल तर त्या नराधमाला आपण जनतेच्या हवाली करा। कारण मी तर म्हणतो ह्या व्यक्तीसाठी फाशीची शिक्षा म्हणजे एकदम कमी आहे। जसं छत्रपती शासन होतं, त्या व्यक्तीचे हातपाय तोडा, त्याला चौकात बांधा। अशा नराधमांचा सगळ्या जे विक्षिप्त प्रवृत्ती आहे या सगळ्या गोष्टीला आळा बसलाच पाहिजे। जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या व्यक्तीची चौरंग केला होता, तसा ह्या व्यक्तीचं काहीतरी करा तुम्ही। का तर आम्हाला पण मुली आहोत, आम्ही पण आज आमच्या मुलींना बाहेर पाठवायला घाबरतो। का तर आमच्या मुली किती सुरक्षित आहे, ह्या मुली एवढीच माझी मुलगी आहे, आम्ही कितपत सुरक्षित आहे यावरती तुम्ही आम्हाला न्याय द्या आणि त्या व्यक्तीला फाशी झालीच पाहिजे। यावेळी पूनम भणगे, योगेश बक्षी, वैभव व्यवहारे, ज्ञानेश्वरी व्यवहारे, अर्चना चंद्रात्रे, आकाश शर्मा, समीर शेटे, संजय जोशी, सुहास भणगे, गौरव शेटे, राजेंद्र वैद्य, नितीन बिळे, प्रशांत जोशी, अतुल वैद्य, स्मिता जोशी, रेणुका मुळे, प्रीती जोशी, अर्चना उपासनी, डॉक्टर श्रीप्रसाद भावे, पवन कंठे, किरण जोशी, अमित मानवी, श्रीपाद कुलकर्णी, सौरभ कापसे, प्रथमेश दीक्षित, ॲडव्होकेट ऋषिकेश पाठक, मयूर जोशी, किरण जोशी, पार्थ कोडशे, प्रणव देशपांडे आदी उपस्थित होते। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।